पुन्हा आज स्थायी समितीची बैठक होती. अर्थसंकल्पीय नियोजनाच्या अनुषंगाने बैठक झाली. काय आहे, काय दुरुस्त सांगितलं आणि किती अर्थसंकल्प होतं? आज महापालिकेच्या नियमानुसार मान्य आयुक्त स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर करत असतात. त्याप्रमाणे त्यांनी तो नियमाप्रमाणे सादर केला. अर्थसंकल्पावर डिटेल चर्चा झाली आणि ज्या हेडमध्ये ज्या समजा आरोग्य असेल, शिक्षण असेल, ज्याच्यावर पैसे कमी ठेवले होते बजेटमध्ये, त्या सूचना सगळ्यांच्या घेतल्या त्याच्यामध्ये. आणि आता त्याच्यामध्ये सगळ्या सदस्याच्या म्हणणं ऐकून किंवा त्यांची लेखी सूचना घेऊन त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे जे बदल करता येईल ते करून येणाऱ्या येणारी जनरल बॉडी असेल त्याच्यासमोर अर्थसंकल्प आम्ही सादर करू. किती कोटीचा अर्थसंकल्प होता आणि सुधारणा होणार तर किती कोटीपर्यंत जातो? साधारण अर्थसंकल्प हा झालेला 435 कोटीचा अर्थसंकल्प होता, 463 कोटीचा अर्थसंकल्प होता आणि 2,05,000 शेतकऱ्याचं हा अंदाजपत्रक त्यांनी सादर केलेलं आहे. आता याच्यामध्ये जे सूचना होतील तर साधारणतः त्याच्यामध्ये 5-50 कोटीच्या जे समजा आता टॅक्स आपला किंवा आता आपण म्हणजे लावलेलाच नाही आणखी ते असेसमेंट ह्या वर्षी होणार आहे तो यांनी गृहीतच धरला नाही. जसं थर्ड पेजची आपली MIDC आहे, MIDC थर्ड पेजला फक्त 1-2 कंपन्यावर लागलेला आहे, तर जवळपास 50-60 कंपन्या सुरू आलेल्या आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी रेसिडेन्शियलचं कमर्शियलमध्ये हे केलेलं लोकांनी करून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्या टाऊन हॉलचा समजा आपला तिथला एक वाद आहे. असे सगळे विशेष सगळ्या गोष्टीवर काम करून एक त्याचा आर्थिक स्तोत्र एक वसुली करून घेणार आणि त्या वसुलीच्या बेसवर आपण आणखी 50 ते 60 कोटीची त्याच्यामध्ये वाढ निश्चित करणार. स्वच्छता आणि आरोग्य या दोन बाबींवर चर्चा झाली म्हणताय. कितीचा नियोजन केलं गेलं या दोन बाबींसाठी आणि किती वाढीव नियोजन केलं? स्वच्छतासाठी सध्या यावेळेस ठेवले होते 34 कोटी रुपये, परंतु आम्ही त्याच्यामध्ये साधारणतः एक 10 कोटीची वाढ त्याच्यामध्ये आवश्यक आहे. कारण येणारा जो जालना शहर हे स्वच्छ करायचं असेल तर स्वच्छतेचा निधी फार महत्त्वाचा आहे त्यासाठी लागणारा. आणि जे मॅनपॉवर लागणार आहे सर्वे करून प्रत्येक ठिकाणी जर समजा आपल्याला सेग्रिगेशन करायचं दोन्ही गोष्टीचं समजा आता ओला कचरा सुका कचरा वेगळा करायचा त्यानुसार ज्या घंटा गाड्या येतात त्या घंटा गाड्याचा हे करताना त्या 2-2 मदतनीस त्याच्यामध्ये ठेवायचं असं हे ठेवलं आणि ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा घ्यायचा जेणेकरून ते त्याचं सेग्रिगेशन करायला जास्त काही त्रास होणार नाही. आणि अशा पद्धतीने जालना शहरात जे समजा जेवढी घंटा गाडीची वाढ करता येईल स्वच्छतेचा अवेअरनेस नागरिकांमध्ये कारण याचा आम्ही नागरिकांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्वच्छतेमध्ये सहभाग घ्यावा. आणि दर आठवड्याला तर आम्ही जर स्वच्छतेसह पूर्ण मोहीम राबवत लागलो त्याप्रमाणे नागरिकांना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन वेळोवेळी घंटा गाडीमध्ये सुद्धा सुका कचरा गाडी सुका कचरा टाकावा, खाण्यात टाकावा, ओला कचरा ओल्या गाडीत टाकावा. पण यासाठी आता कमीत कमी साधारण महिनाभर त्याला विषय हे लागेल. कारण निविदा प्रक्रिया आता मागितलेली निविदा पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने जालना शहरामध्ये कचऱ्याचा आपण उचलणार. आरोग्य आणि पाणी पुरवठ्यासाठी काय नियोजन केलं? आरोग्य आणि पाणी पुरवठ्यासाठी जवळपास आपण बघितलं तर नेहमी तूट असते. कारण उत्पन्न होतं 3 कोटीचं आणि खर्च राहतो 10 कोटीचा. परंतु ही मूलभूत सुविधा आहे नागरिकांना देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण सुद्धा आम्ही येतं 5-10 कोटी त्याच्यामध्ये जशी आवश्यक असणार आहे त्या पद्धतीने त्याच्यात पण वाढ करणार आहे. आणि येणाऱ्या काळात आता जे समजा माननीय रावसाहेब पाटील दादा यांनी जो निधी आणला होता सर्वांच्या सहकार्यानं माननीय कैलास व्हॉलंटियर असतील आमचे बबनरावजी लोणीकर आहे त्याचप्रमाणे आमचे संतोषभाऊ दानवे, नारायणभाऊ कुचे, आमचे भास्कराबा दानवे यांनी मागच्या वेळेस जेव्हा आम्ही देवेंद्रजींनी याचा विरोधी पक्षनेता असताना जालना शहरामध्ये मोठा मोर्चा काढला होता पाण्यासाठी आणि त्यानंतर जेव्हा ते सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मान्य रावसाहेब पाटील दादा यांनी मुंबईला बैठक घेऊन जालन्यासाठी विशेष निधी मंजूर केला. कारण जालन्यामध्ये जायकवाडीला पाणी आहे, घाणेवाडीला पाणी आहे, परंतु समस्या अशी आहे की आपल्याकडे फिल्टर मीडिया जे 15 ते 16 MLDच्या वर आपण फिल्टर पाणी होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जालना शहराला पाणी द्यायला आपली 60 MLDची आपल्याला गरज आहे. परंतु ते न केल्यामुळे आपल्याला आज आपण 7 दिवसाला पाणी देतो. पण येणाऱ्या काळामध्ये आपलं एक तर लाईट बिल वाचणार आहे, सोलारचं काम जवळपास पूर्णत्वाकडे आलेलं आहे, तर 2 कोटी रुपयाची बचत आपली त्याच्यामध्ये सुद्धा होणार आहे आपल्याला. म्हणजे जवळपास 20-25 कोटीची आपल्याला वार्षिक बचत त्याच्यात होणार आहे. आणि अशामुळे त्या पद्धतीनं येणाऱ्या 6 महिन्यात हे सगळे काम पूर्ण झाले की निश्चित नागरिकांना 1 दिवस आड पाणी आपण जालना नगर महापालिकेतर्फे देणार आहोत. आरोग्यासाठी काय तरतूद? आरोग्यासाठी पण ज्या पद्धतीने समजा आरोग्याचं आहे तसं तर केंद्राची पण भरपूर योजना महापालिकेला लागू आहे, भरपूर निधी येतो, राज्य शासनाचा निधी आहे. त्याचप्रमाणे आता ज्या सूचना येतील आता शिक्षण आणि आरोग्याला त्या मानाने पैसे कमी ठेवले होते त्यांच्याकडे, तर त्याच्यामध्ये आता नियमाप्रमाणे किती वाढ करता येईल आणि आवश्यकता किती या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये सुद्धा एक 5-25 कोटीची वाढ आम्ही त्यात करणार. शेवटचा प्रश्न आज या ठिकाणी कशासाठी करणार? सगळ्यात जास्त तरतूद ही आमची मेन आमचा भर आहे शिक्षण, आरोग्य आणि पाणी पुरवठा. त्या मूलभूत सुविधा आहे त्या मिळाल्या पाहिजे. कारण बाकीचे रस्ते रोड नाले तर ह्या होत राहतात, निरंतर प्रक्रिया आहे. आणि याच्यासाठी शासन पण वेगवेगळे हेडमधून DPCच्या माध्यमातून असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या याच्यातून असेल आपल्याला निधी प्राप्त होत असतो. त्यामुळे ह्या ज्या बाकीच्या गोष्टी इथल्या आपल्या शिक्षण, आरोग्य, शिक्षणाला पण महत्त्व. कारण आपले आता माननीय आयुक्त आल्यापासून यांनी पण साधा म्हणजे शिक्षणाला याला सेमी इंग्लिशला प्रत्येक शाळेत परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळं ते स्लम एरिया असेल, गोरगरीब विद्यार्थी असतात यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण
तिथं आपण देणार आहोत. कारण माननीय आयुक्त मॅडमनं बघितली होती आपली मुक्तेश्वरची शाळा. त्यांनी सांगितलं ह्या धर्तीवर आपल्या सगळ्या शाळा आता तयार करायच्या आणि त्या पद्धतीने त्यांनी सूचना सुद्धा केल्या आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षणात सुद्धा चांगलं महत्त्व जालना शहरामध्ये गोरगरिबीच्या शिक्षणाकडे लक्ष देणार आहोत. शेवटचा प्रश्न आज या ठिकाणी काही वाहनांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. किती कोटींची वाहनं खरेदी केलेली आहेत आणि कशा प्रकारचा वापर करून कोणती वाहने आहेत? आता 2 जे वाहने आलेले हे तर आपल्याला डायरेक्ट म्हणजे संस्था आहे ती त्यांनी दिलेले आणि 3 आपल्याला राज्य शासनाच्या निधीमधून प्राप्त झालेले आहे. त्याचं आता हे अगोदर आलेलं त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल म्हणजे त्याची अमाऊंट माहिती नाही मला, पण 3 गाड्या आपल्याला त्या मोठ्या सुद्धा आलेल्या आहे आपल्याला त्यासाठी. त्याचा उपयोग कशासाठी केला जाणार आहे? त्याचा उद्योग शहरातील कचरा उचलण्यासाठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.